सर्वात महत्त्वाचा प्रश्न, इथं पृथ्वीवरच दुकान उघडायला जागा मिळत नाही, तर चंद्रावर जागा कुठे आहे? नासावाले सुद्धा फोन करतील आणि म्हणतील या दोघांना इथेच ठेवा पृथ्वीवरती. काय ना की शार्क टँकचे शार्क सुद्धा पाण्यातून बाहेर येतील आणि म्हणतील भाऊ हे 5 कोटी घे आणि पृथ्वीवरती तयार कर, काय करायचं चंद्रावर जाऊन रिकामे काम करू नको. आणि इस्रो मध्ये तुमच्या मामाची नाही तर कोणाची ना कोणाची ओळख पाहिजे. रॉकेट समोर नारळ फोडायचं आणि रॉकेटला बांधून यायचं. पण सर्वात मोठा टेक्निकल प्रश्न, की तिथे तर झिरो ग्रॅव्हिटी आहे, तर कढईत तेल कसे टाकणार? सोपं आहे, आपण फिजिक्सचा वापर करणार एअर फ्रायर वापरणार का? नाही, स्पेस फ्रायर वापरणार. शेफ कोण असणार? इस्रोचा कॅन्टीन मॅनेजर. बेस्ट कस्टमर कोण? जो सुट्टे पैसे देत नाही आणि आदरणीय आणि थोडेसे भाव चाललेले श्रोते हो, स्वागत आहे आपले चहा चर्चा आणि सुकाबुल मध्ये, जिथे लॉजिक चपलीसोबतच बाहेर सोडून यावा लागतो. आज आपण जे बोलणार आहोत ना ते ऐकून नासावाले सुद्धा फोन करतील आणि म्हणतील या दोघांना इथेच ठेवा पृथ्वीवरती, त्याला चंद्राबिंद्रावरती काय पाठवू नका, ऑलरेडी खूप खड्डे आहेत तिथं. तर मंडळी, आजचा आपला अतिशय गंभीर आणि अंतराळस्तरीय विषय आहे की चंद्रावर वडापावची फ्रँचायझी कशी सुरू करायची. एकदम सोपं आहे. मी असा बिझनेस प्लॅन तयार केला आहे ना की शार्क टँकचे शार्क सुद्धा पाण्यातून बाहेर येतील आणि म्हणतील भाऊ हे 5 कोटी घे आणि पृथ्वीवरती तयार कर, काय करायचं ते चंद्रावर जाऊन रिकामे काम करू नको असे म्हणतील. बरं, सर्वात महत्वाचा प्रश्न, इथं पृथ्वीवरच दुकान उघडायला जागा मिळत नाही, तर चंद्रावर जागा कुठे आणि कशी मिळणार? अगं काल रात्रीच मी ना गुगल मॅप वरती लँड हंटिंग करत होतो, तर तिथं मला एक ऍड्रेस असा सापडला की नियर 1 बिग खड्डा, अपोजिट एक्स्ट्रा लार्ज बिग खड्डा, आणि लँडमार्क काय होतं माहिती का? नील आर्मस्ट्रॉंगच्या डाव्या पायाचा चप्पल. आणि तिथल्या एका ब्रोकर कोण होता माहिती का? एलियन. त्याने तर हद्दच केली. तो काय बोलला, थेट तुम्ही ह्या रॉकेटच्या समोर तुमचं दुकान लावा, फक्त महिन्याला 3 टोपल्या चंद्राची धूळ मला द्यायची भाड्याने. वा वा, पण या फ्रँचायझीसाठी सिक्युरिटी डिपॉझिट किती भरावं लागणार? पृथ्वीवरती तर 5 लाख रुपये लागतात, ठीक आहे. पण जर चंद्रावरती जर तुम्हाला आमची फ्रँचायझी घ्यायची असेल तर त्यासाठी 5 ऑक्सिजनचे सिलेंडर, 3 LPG सिलेंडर आणि इस्रो मध्ये तुमच्या मामाची नाही तर कोणाची ना कोणाची ओळख पाहिजे. रॉकेट समोर नारळ फोडायचं आणि रॉकेटला बांधून यायचं. बरं, जागा झाली, डिपॉझिट झालं, पण वडापाव बनवायला बटाटे कुठून आणणार? बटाटा तर पृथ्वीवरतूनच ट्रान्सपोर्ट करावा लागणार ना. पण मी ट्रान्सपोर्टचे चार्जेस विचारायला गेलो होतो, तर ट्रान्सपोर्टचे चार्जेस बघूनच बटाटा गोणीतला बटाटा मला म्हणाला, अहो मालक, मला तिकडे घेऊन जाण्यापेक्षा तुम्ही इथंच माझी भाजी करून मला खाऊन टाका. शेवटी ठरलं की बटाटा चंद्राच्या धुळीतच पिकवायचा आणि बटाटा टरबुजासारखा उगवायचा. अरे देवा, पण सर्वात मोठा टेक्निकल प्रश्न, की तिथे तर झिरो ग्रॅव्हिटी आहे, तर कढईत तेल कसे टाकणार? हाच तर सायन्सचा मोठा खेळ आहे ना. तिथे कढईत तेलच राहत नाही, तेल हवेत उडायला लागतं. एकदा काय झालं, जेव्हा मी मध्ये वडा बुडवून तळायला निघालो, त्यावेळेस वडा मला म्हणाला की मी फ्राय नाही होते म्हणे, मी चंद्राला ऑर्बिट मारायला चाललोय म्हणे. आणि फक्त वडा तळण्यासाठी मला 3 जणांची टीम ठेवावी लागणार आहे. एक कढई पकडायला, एक ते वडा पकडून आणायला आणि ते हवेत उडणारं तेल पकडून आणायला, असे 3 जण लागणार मला. बरं, मग शेवटी तो वडा तळणार कसं आणि दुकान चालणार तरी कसं? सोपं आहे, आपण फिजिक्सचा वापर करणार. एअर फ्रायर वापरणार का? नाही, स्पेस फ्रायर वापरणार. म्हणजे ते कसं? म्हणजे 2 झाऱ्यांच्या मध्ये आपला वडा घ्यायचा आणि तो सूर्याच्या समोर 30 सेकंद ठेवायचा असा, म्हणजे वडा आपला क्रिस्पी होणार. आणि मग हे सगळं नासाचे लोक असे दुर्बीण लावून बघत असतील आणि म्हणतील मिशन सक्सेसफुल, वडा अल्ट्रा क्रिस्पी. बापरे. बरं, दुकानाची पावती लावली, पण पहिला कस्टमर कोण येणार? पहिला गिराईक आहे ना, नक्कीच 4 डोळ्याचा आणि हिरव्या रंगाचा एक एलियन असेल. आणि तो काय म्हणेल माहिती का,
एक वडापाव, एक्स्ट्रा तिखट चटणी. मी म्हणेल भाऊ पहिले आधार कार्ड दाखव. हा, तो 5 हात वर करून म्हणेल आमच्या ग्रहावरती आधार कार्ड नाहीये, आमच्या अंगठ्याचे ठसेच 9 अंकाचे आहे. मग मी म्हणेल चल फोन पे कर. चंद्रावर फोन पे चालणार? तिथे तर रेंजच नसते, मग पेमेंट कसं काय होणार? युपीआय तर काही चालणार नाही. सिग्नलची तर बोबडी ओढलेली असेल आणि नोटा तर हवेत अशा तरंगायला लागतील, गुरुत्वाकर्षण नसल्यामुळे ते तर हवेत उडून जातील. त्याच्यामुळे आम्ही लॉन्च करत आहोत मून पे. QR कोड स्कॅन करा आणि पुढच्या ग्रहावरून पैसे डायरेक्ट आमच्या खिशात. आणि जर एलियनकडे पैसे नसतील तर त्याच्या उडत्या बशीतून आम्ही 2 लिटर पेट्रोल काढून घेणार. काय डोकेबाजी आहे अहो. मग आपल्या मेनू कार्ड मध्ये काय काय मेन्यू असणार? मेनू एकदम धमाकेदार. पहिला आहे आपला मून स्पेशल वडापाव, दुसरा आहे आपला झिरो ग्रॅव्हिटी मिसळपाव, तिसरं आहे आपलं रॉकेट कटिंग चाय, चौथं आहे आपलं मिटिओर भाजी आणि शेवटचं म्हणजे आपला ब्लॅक होल समोसा. समजलं? आणि आपली स्पेशल कॉम्बो ऑफर सुद्धा आहे. 2 वडापाव घेतले तर 1 ऑक्सिजन ब्रीदर फ्री. मेनू तर भारी आहे, पण तिथे काही कॉम्पिटिशन नसेल वाटतं. म्हणजे आपणच राजा. कुठे काय, दुकान उघडायच्या आधीच एका एलियनने दुकानासमोर इडली गॅलेक्सीचा बोर्ड लावून टाकलेला आहे. एका पुण्याच्या काकांनी बाजूला मास मून मिसळ नावाचा आणि 1 ते 4 बंद असा एक बोर्ड लावून चालू करून दिलंय त्यांचं. सर्वात भयानक म्हणजे गुजराती काका, त्यांनी मून ढोकळा चालू केलेला आहे आणि त्यासोबतच फ्री स्पेस साईट सीन सुद्धा चालू केलेले आहेत. माहिती का तुला? धंदा सुरू करण्याच्या आधीच कट थ्रोट कॉम्पिटिशन सुरू आहे तिथे. अरे देवा. मग या कॉम्पिटिशन मध्ये टिकण्यासाठी ऍडव्हर्टाइजमेंट कशी करणार? रॉकेटवर मोठा भोपू बांधणार आणि अनाउन्समेंट चालू करणार. अटेन्शन मून रेसिडेंट्स, आज आपल्या ओपनिंगचा पहिला दिवस आहे, त्यामुळे पहिल्या 10 रहिवाशांना आपण मोफत टिश्यू पेपर देणार आहोत. कारण तिथं धुवायला पाणी नाहीये, पुसायला फक्त काय तिथं मून धूळ. अरे बापरे. मग या जाहिरातीनंतर रिव्ह्यूज काय येतील? गुगल रिव्ह्यू एकदा चेक कर, किती एक्स्ट्रीम आलेत माहिती का तुला? एक एलियन म्हणतो, एक एलियनने 5 स्टार दिलेले आहेत आणि रिव्ह्यू मध्ये टाकलंय वडा सॉफ्ट, पाव फ्रेश आणि ओनर एक्स्ट्रीमली वियर्ड. एक ऍस्ट्रोनॉट आहे, त्यांनी 5 स्टार दिले, 5 स्टार दिले आणि खाता खाता त्याचं ऑक्सिजन संपलं. पण त्याला लसणाची चटणी ती एवढी आवडली की त्याने ऑक्सिजन संपलं तरी देखील त्याने वरतून आणखी 2 वडापाव खाल्ले. जबरदस्त. मग आता फ्युचर मध्ये फ्रँचायझी कुठे कुठे वाढवायच्या आहेत? नंतर मार्स वरती, गुरु वरती, अजून जेवढे काय असतील ना सगळ्या ठिकाणी आम्ही आमची फ्रँचायझी ओपन करणार आहे. पण सगळ्यात इम्पॉर्टंट आमची फ्रँचायझी कुठे असणार आहे माहिती का? ब्लॅक होल मध्ये. त्या ब्लॅक होल मध्ये एखादा व्यक्ती गेला ना, तो तर काही रिटर्न येत नाही, पण तिथून आपल्याला रिव्ह्यू येईल की सर्व्हिस आउट ऑफ द वर्ल्ड लिटरली. चला आता पटकन एका शब्दात उत्तरे द्या. ठीक आहे. वडापावचं सिक्रेट काय? अंतरातली तीव्र भूक. मूनवरची स्पेशल ऑफर? बाय 1 फ्लोट अवे 1. फास्ट डिलिव्हरी पार्टनर? रॉकेट मोटो, 10 मिनिटात डिलिव्हरी. शेफ कोण असणार? इस्रोचा कॅन्टीन मॅनेजर. बेस्ट कस्टमर कोण? जो सुट्टे पैसे देत नाही आणि टिप मध्ये ऑक्सिजन सिलेंडर फ्री मध्ये देऊन जातो तो. तर मंडळी, तुम्हाला जर खरंच वाटत असेल की आपली ही वडापावची फ्रँचायझी मूनवरती धुमाकूळ घालेल, तर कमेंट मध्ये नक्की टाईप करा मून पाव रेडी. आणि जर तुम्हाला खरंच असं वाटत असेल की हे आमचा आयडिया ऐकून शार्क टँक वाले नक्कीच कॉमात जातील, तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. कारण आमचा कॉन्फिडन्स आणि आमच्या डोक्यातली हवा कधीच कमी होणार नाही. तोपर्यंत हसत राहा, कारण डिप्रेशनला EMI लागत नाही.